श्री स्वामी समर्थ। तुम्ही कधी देव बघितला आहे का? मी आज तुम्हाला प्रश्न करते। आज आपला व्हिडिओ सुरू होण्याच्या आधी मी आपल्या सगळ्यांना एक प्रश्न करते की आपण कधी देव बघितला आहे का? मी तर नाही बघितला, पण प्रत्यक्षात लोकांमध्ये बघितलाय जे आपल्याला मदत करतात। मला त्यांच्यामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे माझे बॉस। जसं मी ज्योतिष आहे, मी वास्तुतज्ञ आहे, माझं नाव किरण ठाकूर आहे। मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते। आज गेले 4 वर्ष झाले, 5वं वर्ष आहे मी ज्योतिष झाली आहे, वास्तुतज्ञ झाली आहे। सगळी काही कृपा महाराजांची आहे। जे काही जीवनात चाललंय ते खूप सुंदर आणि सुरळीत आहे। कारण रोज म्हणते की ईश्वरा, इथे मी बसत आहे, ही जागा तुमची आहे, तुम्ही माझे बॉस आहे आणि तुम्हीच माझ्याकडनं समोरच्यांच्या प्रश्नांची उत्तरं घ्या। म्हणजे सगळं काही महाराजांवर सोडते आणि महाराज सगळं काही डाउनलोड करून देतात। आजच्या व्हिडिओमध्ये महाराजांची पुण्यतिथी येत आहे, शनिवार 26 तारखेला, त्याविषयी बोलणार आहे। है ना? होतं ना कधी कधी, जसं आता माझ्याकडे खूप क्लायंट येतात, लेडीज येतात, जेंट्स येतात। त्यांच्या घरामध्ये त्यांचे मिस्टर कधी कधी म्हणतात कसला देव आहे, हे काय आहे, है ना? नास्तिक असतात आणि त्यांना आपण म्हणू नाही शकत। पण बघा, मी देव फील केलेला आहे। मला पण असं कोणीतरी विचारलं होतं की तू कधी महाराजांना बघितलं का? मी म्हटलं मी बघितलं ना, पण मी प्रूफ नाही करू शकत। पण जे जे माझ्या मदतीला धावून आले त्यांच्यामध्ये मी महाराज बघितलेला आहे, है ना? कधी कधी काही क्लायंट म्हणतात ना, मी ज्यांच्याकडे वास्तू करायला जाते, ताई तुम्ही आमच्या घरी येऊन गेला, आम्हाला तुमच्यात लक्ष्मी दिसली, तुम्ही आमचा हा प्रॉब्लेम दूर केला, तुम्ही महाराजांसारखे आले। नाही, महाराजांनी आपल्याला धर्तीवर पाठवलेलं आहे की तुला हे कार्य करायचं आहे। मी खूप आभारी आहे की माझ्या थ्रू महाराज हे कार्य करून घेत आहे। मग आज आपल्याला या व्हिडिओमध्ये मी निस्वार्थी मनाने करणारी एक सेवा सांगणार आहे, है ना? नेहमीच मागत असतो ना, हे पाहिजे, ते पाहिजे, सगळं काही मला पाहिजे महाराज, हे संकट आहे मला। मानवाचं जीवन आहे, संकट राहणारच आहे। भरपूर काही गोष्टी येतील जातील, अप्स अँड डाऊन राहणार आहे। तुमच्या पाठीमागे शत्रुत्व राहतील, तुमच्या समोर तुम्हाला फडकन बोलणारे राहतील आणि असायलाच पाहिजे। जेव्हा तुम्ही थोडीशी दुःखात राहता तर तुम्हाला सुखाची जाणीव होते, है ना? म्हणून म्हटलं जाते की सुख आणि दुःख ऊन सावलीचा खेळ आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे निस्वार्थी मनाने कशी महाराजांची मी सेवा करावी, की महाराज हे फक्त मी निस्वार्थी मनाने 7 दिवस ही सेवा करते। तुम्हीच बघा माझ्या जीवनात काय बदल करायचा आहे। 20 तारखेला रविवारपासून तर 26 तारखेपर्यंत 7 दिवस होतात। आपल्याला रविवारी सकाळपासून जसं 7 दिवस स्वामी महाराजांचं सारामृत आहे, छोटंसंच आहे, जास्त मोठे अध्याय नाही आहे। रोजचे आपल्याला 3-3 अध्याय वाचायचे आहे, रविवार, सोमवार, मंगळवार बरोबर पुण्यतिथीपर्यंत। आणि त्यानंतर आपल्याला एक वेळा तारक मंत्र आणि एकच श्री स्वामी समर्थ माळ घ्यायची आहे। आणि ही सेवा एक तर तुम्ही सकाळी करा, एक तर संध्याकाळी करा। कारण आपण टायमिंग चेंज करतो तर ते नाही जमणार। एकाच टाइमवर तुम्ही म्हणजे अटून राहा की नाही, मला याच टाइमला करायचं आहे, सकाळी नाही जमलं तर संध्याकाळी करा। ही सेवा करा आणि महाराजांना हीच ताकद मागा की महाराज सगळं काही तुमच्यावर सोपलेलं आहे, मला शक्ती, बल, बुद्धी द्या, सगळं काही नीट होतं। बघा, मी कधीही कोणतंही संकट आलं तर महाराजांना सांगते, मला नाही माहिती, हे तुला माहिती आहे, तुला काय मार्ग मला दाखवायचा आहे। तर या प्रकारे करा। पुण्यतिथीच्या दिवशी तुम्ही बेसनाचा लाडू बनवा महाराजांसाठी, तुमच्या हातांनी तुमच्या भाग्यरेषा उमटतात। त्या दिवशी तुम्ही काहीतरी गरिबांना, आता उन्हाळा आहे, पाण्याची बॉटल द्या, तुम्हाला काय वाटतं ते गरिबांना तुम्ही द्या त्या दिवशी। जेव्हा समोरच्याला तुम्ही तृप्त करता ना, तेव्हा तो आशीर्वाद देतो। कितीही मोठा आधी केलेलं पाप असेल त्याच्यातनं मुक्त होतो आपण। म्हणून या प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे, आपल्याला खूप चांगले रिझल्ट येतील। श्री स्वामी समर्थ।